आपकी अदालतमध्ये क्रिकेट कॉमेंट्रेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर आरोप आहे की यांना खूप लवकर राग येतो. सिद्धू साहेब, जितके तुम्ही हसतमुख असता, म्हणतात ना हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. बघा, आधी खोटं वागायचो. 35 वर्ष मी ही गोष्ट स्वीकार करतो. प्रत्येक गोष्टीत खोटं वागायचो. 34-35 वर्ष आयुष्याची प्रत्येक वेळी खोटं वागायचो. दुष्ट होतो, कपटी होतो, नीच होतो. पण ज्या दिवशी हरिनाम घ्यायला लागलो, मेडिटेशन करायला लागलो, सत्याला स्वीकार केलं, त्या दिवसापासून कधी भीती नाही वाटली. आता मी जरा जुन्या दिवसांची मी आठवण तर करून म्हणतो, देतो. जुन्या दिवसांमधली चुकीची गोष्ट असेल तर मी मान्य करेन. सांगा तुम्हाला काय म्हणायचंय? मी ऐकलंय की जेव्हा कोणीतरी तुमच्यासोबत मस्करी करायचे, तुम्हाला अजिबात सहन व्हायचं नाही. एक किस्सा आहे मनिंदर सिंग यांचा. त्यांनी मस्करीमध्ये तुम्हाला काहीतरी म्हटलं आणि तुम्ही चहाचा गरम कप घेऊन धावला होता त्यांच्या मागे. धावलो नव्हतो, मी फेकला होता त्याच्यावरती. फेकला होता, पण तो वाचला. जर पुन्हा त्याने तेच केलं असतं आणि परत माझ्या समोर आला असता तर मी परत फेकला असता त्याच्यावर. पण असं नाहीये की आज बद्दल जर सांगायचं झालं तर कदाचित म्हणजे वेगळा ऍटिट्यूड असतो. बघा माणूस, आणखी एक उदाहरण देतो मी सिद्धू मी साहेब. तर म्हणतो असे 15 आहेत, मी पण देईन सर. तुम्ही लिहून घ्या, मी बोलत राहतो. मनोज प्रभाकरला तुम्ही कपाटात बंद करून ठेवलं होतं आणि चावी घेऊन कुठेतरी लांब निघून गेला. अगदी अगदी खरं आहे. मनोज प्रभाकरला मी बंद केलं होतं. मी तर तो इतका घाबरला होता की तो पलंगाखाली घुसला होता. तर मी त्याचा पाय पकडून त्याला बाहेर खेचला आणि त्याची धुलाई पण केली होती. ही गोष्ट मी मान्य करतो. ती का केली होती त्याचं कारण तुम्ही विचार करा काय असेल. तर काय झालं की अझरुद्दीन आपल्या खोलीत बसून सिनेमा बघत होते आणि कपिल पाजींच्या खोलीत त्यांच्या सोबत होती. मी तो सिनेमा पाहिला होता. आता मी तो सिनेमा पाहिला होता म्हणून मी कपिल पाजींना रिक्वेस्ट केली की पाजी दुसरा सिनेमा घेऊन मी तिथेच जातो, म्हणून दुसऱ्या खोलीत जाऊन माझा सिनेमा बघतो, आणखी 2-3 जणांना घेऊन जातो. तर मी जसा त्या सिनेमाला हात लावायला गेलो तर मी ऐकलं, अबे ओय ठेवते. मी मनूकडे पाहिलं. मी म्हटलं, यार भाऊ, मी तुझा रामू नाहीये. आरामात बोल यार, कमाल करतोयस तू, कसं काय बोलतोयस तू हे? बघा, मी परत तो सिनेमा उचलायचा प्रयत्न केला. तो परत म्हणाला, नाही नाही ठेव. तर 2-3 मिनिटं मी आणखीन बसलो. मी म्हटलं चला काही हरकत नाही, मी सहन केलं. तर तिथे रसगुल्ले शिल्लक होते. तर जसा जसा सिनेमा चालू होता, सिनेमा चालू झाला तर मी ते रसगुल्ले घ्यायला हात पुढे केला असं करून. तर परत, अबे ओय! मी म्हटलं, तू विकत आणलेस का? म्हणाला नाही. म्हणाला नाही. मी विचारलं, पैसे तुझे खर्च झालेत का? तर म्हणाला नाही. मी म्हटलं, मी रसगुल्ले घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांना खाण्यासाठी, तू माझेच रसगुल्ले मलाच खाण्यासाठी नको म्हणतोयस हा? तर म्हणतो माझी मर्जी. मग मी फटाक करून एक दिली, ठेवून दिली एक ठम्म करून. बघा, माणूस घोड्यावरून पडून उठू शकतो, पण स्वतःच्या नजरेत जर पडला तर तो उठू शकत नाही. जर कोणत्याही अशा व्यक्तीला ज्याला वाटतं की माझ्याच आवाजात दम आहे, कोंबडा जर आरवला नाही याचा अर्थ असा नाही की सूर्योदय उदयाला नाही येणार. तर मी तिथेच त्याला अद्दल घडवली आणि तिथे भांडण झालं आणि त्यानंतर शिक्षेची चर्चा पण झाली. लोकांनी म्हटलं की शिक्षा तर तुला मिळेलच, तू मान्य कर की तुझी चूक आहे. मी म्हटलं, जर त्याची चूक तो मान्य करत असेल तर माझी चूक मी मान्य करतो. परत पुन्हा तेच लोहे को लोहा काटता है आणि लोहे को लोहा काटता है तर सिद्धू कुणाला कापतो? अरे सिद्धू त्यालाच कापतो जो माझ्या मतानुसार जो विषारी आहे. या जगामध्ये वाघांनाही स्वातंत्र्य आहे, सापांनाही स्वातंत्र्य आहे. सांपों को आजादी है हर बसते घर में बसने की, उनके सर में जहर भी है और आदत भी है डसने. नवजोत सिंग सिद्धू जेव्हा कमेंट करतात तेव्हा असं वाटतं की कोणत्या तरी सापाने दंश केलाय. जर्नलिस्ट लोकांना कापण्याच्या गोष्टी फार आवडतात. बघा बघा, एक गोष्ट ऐका की 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 कुत्रा जर माणसाला चावला तर ती न्यूज नाहीये, पण माणूस जर कुत्र्याला चावलं तर ती न्यूज आहे की नाहीये? आहे की नाहीये? तर ते मी समजतो की जेव्हा जर्नलिझमची दुनिया येते तेव्हा कोणती क्रिस्प गोष्ट जी आहे, अशी गोष्ट जी आहे, जी धमाकेदार न्यूज असेल ती जर्नलिस्ट नेहमीच उठवतात. तुम्हाला एका त्यांचं काम आहे धमाकेदार ते. बातमीची आठवण करून देतो. नक्कीच सर. 27 डिसेंबर 1988 मला माहिती होतं तुम्ही या विषयावर याल. गोष्ट आहे. नक्कीच. गुरुनाम सिंग नावाच्या एका व्यक्तीला तुम्ही ठोसा मारला आणि त्यानंतर त्याने या जगाचाच निरोप घेतला. बघा, हे एक खूप गंभीर गोष्ट आहे आणि मी एक गोष्ट मान्य करतो की उत्तेजित होतो मी. आता तो विषय अजूनही न्यायाधीन आहे. त्याबद्दल मी उघडपणे खुलासा केला तर तो कोर्टाचा अनादर असल्यासारखा आहे. कारण द मॅटर इज सब जस्टिस. मला आजही या गोष्टीचं प्रचंड दुःख आहे आणि खंत आहे. जर मला आयुष्यात कोणतीही घटना अशी करायची असेल की मी ती सुधारू शकेन, तर मला वाटतं की ते गृहस्थ जर परत येऊ शकत असते तर मी त्यांना आणलं असतं. पण कसं आहे की माणूस जर बाजारातून चालत जात असेल आणि कोणी त्याला थांबवून शिव्या द्यायला लागला, तो माणूस म्हणेल की नका भाऊ, शिव्या नका देऊ, तुम्ही 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 तुमच्या वयाचं भान ठेवा.
तुम्ही असं नका करू. पण तरी पण तो काही शिव्या घालत राहिला. मग त्यानंतर जर काही मारझोड झाली, तो पण 2 ठोसे देतोय, तुम्ही पण 2 ठोसे दिले आणि गोष्ट इतक्यापर्यंत आली, की तो माणूस जो आहे, तो कालातीत होऊन जाईल. तर तुमचं उद्दिष्ट किंवा तुमचा हेतू त्याला मारण्याचा नाही. 1000 भांडणं होतात अशी. तुम्ही बाजारात बघा, 1000 तू-तू, मैं-मैं होत राहतात आणि तुझं माझं असं होत राहतं. 1000 भांडणं होतात, पण उद्देश तो नसतो कधी. हेतू जो होता, तो असा काहीही नव्हता. पण तुम्ही हे मान्य करता की चूक झाली आणि तुम्हाला दुःख आहे मी त्याचं. गौतम बुद्ध तर नाहीये की माझ्या गालावर येऊन कोणीतरी कानाखाली दिली आणि मी म्हणेन भाऊ दुसऱ्यावर पण मार. तर असं नाहीये. जर कोणी शिवी दिली, कोणी अपमान केला, मी कधी कोणाचा अपमान नाही केलाय. जर कोणी माझ्यासोबत केला तर मी त्याच्याशी भांडेन. पण माझा कोणताही हेतू असा नव्हता. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जो कोर्टाचा निर्णय झाला, आता त्याबद्दल जर मी बोलायचं झालं तर माझ्यासोबत आणखीन एक माणूस होता. रुपेंदर संधू. त्याच्याच जिप्सीमध्ये होतो. शिव्या पण त्यालाच पडल्या होत्या आणि मी सोडवणाऱ्यांमध्ये पण होतो आणि काय झालेलं त्याबद्दल बोलायला लागलो तर हा कोर्टाचा अपमान ठरेल. पण जे झालं ते खूप वाईट झालं. मी ही गोष्ट पूर्णपणे आजही मान्य करतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या विधिलिखित असतात, ज्या माणूस टाळू शकत नाही कधी. जर माझ्या हातात असतं तर मी असं नसतंच केलं. माझं उद्दिष्ट आणि माझा हेतू असा नव्हता, कोणतं हत्यार नव्हतं, कोणती जुनी दुश्मनी नव्हती, कोणती गोळी झाडली नव्हती मी. आता हाताने जर कोणी जर हे म्हटलं की कोणासोबत जर भांडण झालं तर माणूस तो व्यक्ती जर मरण पावला तर गोष्ट वेगळीच आहे. एकेकाळी लोक तुमच्या हाताने मरायचे आणि आता काळ असा आहे की तुमच्या बोलण्यामुळे मरतात. माझं असं मानणं आहे की बंदुकीची जखम हिरवी होऊन पुन्हा भरू शकते, पण जिभेचा जो घाव आहे तो भरत नाही. मी नेहमी म्हणतो की माझे वडील पण म्हणायचे की जंगल कापून पुन्हा हिरवेगार होऊ शकतात, पण जिभेचा घाव जो आहे तो कोणताही व्यक्ती कधीच विसरत नाही. पण मी पूर्ण प्रयत्न करतो की कोणाच्याही मनाला दुखापत होणार नाही. पण जर कोणी असा व्यक्ती आहे जो धर्माच्या विरोधात असेल आणि माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे की धर्माला नेहमीच वाचवायचं आहे. हर दीन दुखी मन में उमंग तुम्हें भरनी है, हर आशाहीन हृदय में तरंग तुम्हें भरनी है. अरे महाभारत तो सर हर युग की अटल जरूरत है. बन के अर्जुन सच्चाई की जंग तुम्हें लड़नी है. आणि